नमस्कार. मंत्रसाधना या शृंखलेमध्ये परत एकदा स्वागत आहे. मंत्रसाधना केल्याने आपल्या पुण्यकर्मांमध्येच वाढ होते आणि मग आयुष्यामध्ये येणारे अडथळे, ब्लॉकेजेस, चॅलेंजेस हळूहळू कमी होतात. त्यामुळे मी मंत्रसाधना या शृंखलेची सुरुवात केलेली आहे. आणि मंत्रसाधना हे कलियुगामध्ये शीघ्र फल देणारं व्रत किंवा साधना असं संबोधलं जातं. हे असं याचं ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. म्हणून मंत्रसाधना करावी आणि ही सोपी साधी आहे. तुम्ही संकल्प ठेवून करू शकता आणि अगदी तुम्ही पूर्णत्वास नेऊ शकता. तर परत एकदा आजच्या या भागामध्ये मी तुमच्यासाठी तुमचं कर्ज तुम्ही याच्यातून मुक्त व्हावे आणि याच्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या मंत्रांची मदत मिळू शकते हे मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. काल मी तुमच्यासाठी शिवमंत्र, ऋणमोचन मंत्र तुमच्यासमोर डिटेल्स त्याचे दिलेले आहेत. आज मी तुमच्यासाठी लक्ष्मीचा जो मंत्र आहे, तुमच्या कर्जमुक्तीसाठी तुम्हाला मदत करणारा हा मंत्र मी आज तुमच्या समोर सादर करत आहे. तर मंत्र काय आहे? ओम ह्रीं ऋण विमोचिनी पद्मावते नमः. ओम ह्रीं ऋण विमोचिनी पद्मावते नमः. हा अगदी सुंदर मंत्र आहे. लक्ष्मी माता संपन्नता, समृद्धी देणारी माता आहे. कर्ज म्हणजे काय की तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्यावर असलेलं ऋण फेडू शकाल. त्याच्यामुळे तुम्ही जर का अशा प्रकारे लक्ष्मीची आराधना केली तर नक्कीच तुम्हाला खूप छान फळ मिळणार आहे. थँक्यू.